थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यात असं गरमागरम रसम ताटात असेल ना, तर जेवणाची रंगत अजूनच वाढते. आणि त्यातल्या त्यात संध्याकाळच्या जेवणामध्ये जर असं हलकं-फुलकं, कमी तेलकट, तरीही टेस्टी, आंबट, थोडंसं तिखट आणि चटाकेदार रसम जर असेल ना, तर मग तर तोंडाची चव डबलच वाढते. आमच्या घरी तर सगळ्यांना ना रसम म्हटलं की तोंडाला पाणीच सुटतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मी हमखास बनवत असते म्हणजे असते. यासाठी लागणारा मसालासुद्धा घरच्या घरी बनवला आहे. खूप सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूया. रसम बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर याचा मसाला बनवूयात. यासाठी अर्धा चमचा इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. कमी ठेवूनच हे मसाले भाजून घ्यायचेत. त्यानंतर अर्धा चमचा मिरे घेतलेत, अख्खे मिरे. जास्त जर मिरे झाले तर खूप तिखट होतं रसम, त्यामुळे मिरे घालताना जरा बेतानेच घालायचे. याला खमंगपणा येण्यासाठी 1 चमचाभर जिरे वापरायचे. त्यानंतर थोड्याशा लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे मसाले जास्ती न भाजता थोडेसे हलकेसे गरम करून घ्यायचेत. कढीपत्त्याची पानं घातली. थोडासा लसूण सुद्धा घातलेला आहे. हलकंसं भाजून थंड झाल्यानंतर बारीक असं हे वाटून घ्यायचे. रसम म्हटलं ना की चिंचही घालावीच लागते, तर 1 चमचाभर चिंच इथे मी पाण्यात भिजत ठेवली. बाकीची तयारी होईपर्यंत चिंच पण चांगली भिजेल तोपर्यंत. त्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेत आणि टोमॅटोचं प्रमाण आपणाला किती रसम बनवायचे त्याप्रमाणे ठेवायचं. माझ्या सासरकडची मंडळी ना बरीच वर्ष चेन्नईमध्ये राहिली होती, त्यामुळे आमच्या घरी जास्ती करून साऊथ साईडचे सगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे मला ज्या काही तिकडच्या सुद्धा रेसिपीज येतात, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रीयन, नवीन जुन्या, पारंपरिक बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि त्यालासुद्धा तुम्ही छान असा प्रतिसाद देता. त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करते. तर टोमॅटो चिरून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घ्यायची. 1 चमचाभर तेल घातलेलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडण्याचा आवाज बंद झाला की वाटून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा. थोडा वेळ हे चांगलं भाजून घेतल्यानंतर पाव चमचा हिंग घातली. हिंग घालायला विसरायचं नाही, खूप भारी स्वाद येतो. आणि त्यानंतर बारीक केलेले टोमॅटोचे वाटण घालायचे. चिंच पण तोपर्यंत चांगली भिजले अशी बारीक चुरून घ्यायची हाताने. आणि त्यानंतर हा जो चिंचेचा कोळ आहे तो यामध्ये घालायचा आहे. रसम म्हटलं की पातळ बनवावं लागतं. आता यामध्ये पाणी घालायचे. साधारण मोठे 2 ग्लासभर पाणी यामध्ये घातलेलं आहे. आणि बघा एवढं पातळ असं बनवले. चवीनुसार घातलं मीठ. याला जास्ती काही शिजवत बसायचं नाही, फक्त 1-2 मिनिट असं चांगलं खळखळ उकळून द्यायचं आहे. आणि त्यानंतर गॅस करायचा आहे बंद आणि वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची. मस्त असं गरमागरम तोंडाची डबल चव वाढवणारं रसम आपलं तयार झालं आहे. भातावरती घेताना सगळ्यात अगोदर मी घेतली थोडीशी कढीपत्त्याची चटणी आणि त्यावरून असं मस्त वाफाळतं रसम. क्या बात है. चला तर मग गरम गरम रसम आणि भात याचा आम्ही आस्वाद घेतो. लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर जाता जाता प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.